जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 12. विवेक वैराग्य नाम. समासचार. विवेक वैराग्य. ईश्वर प्राप्तीची साधना करणाऱ्या साधकाला विवेक आणि वैराग्य दोन्हीही सक्तीचे आहेत. वैराग्य म्हणजे ज्या गोष्टीचा आपण त्याग करतो त्या गोष्टीची आसक्ती नसावी. आपोआपच त्या गोष्टीचे आकर्षण संपलेले असावे. सक्तीने संपवलेले नको. मनात त्या गोष्टीच्या आठवणीसुद्धा नकोत. वैराग्य म्हणजे मनाला झालेली जखम नाही, तसेच नकारात्मक कल्पनाही नाही. यासाठी फक्त वैराग्य उपयोगाचे नसून त्याला विवेकाची जोड हवी. या समासाच्या सुरुवातीला विवेकहीन वैराग्याचे वाईट परिणाम समर्थ रामदासांनी सांगितलेले आहेत. विवेकाशिवाय वैराग्य आलेला माणूस तुसडा, वृक्ष, हेकेखोर असतो. हा सुरुवातीचा भाग आहे समासाचा. विवेकहीन वैराग्य आपल्याला 1 ते 7 या ओव्यांमध्ये ऐकायला मिळते. नंतर 8 ते 11 या समासात समर्थ रामदासांनी विवेक आहे पण वैराग्य नाही, त्याचेही दुष्परिणाम सांगितलेले आहेत. आणि या समासाच्या उत्तरार्धात म्हणजे ओवी क्रमांक 12 ते 20 या ओव्यांमध्ये विवेक आणि वैराग्य यांचा छान असा समन्वय सांगितलेला आहे. वैराग्य म्हणजे एखाद्या गोष्टीची शारीरिक गरज नसणे. विवेक म्हणजे मनाने त्या गोष्टीचे चिंतन संपणे. भगवत प्राप्तीसाठी विवेक आणि वैराग्य दोन्ही एकत्र येणे आवश्यक आहे. अशा माणसाच्या हातून समाजाचे कल्याण होते हे नक्की. हा समास ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे, आराध्य परितोष चॅनल मोठा होतोय, तुमच्या थोड्याशा सहकार्याची गरज आहे. सगळ्यांनी आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा. मी निश्चितच यापुढेही अतिशय चांगले व्हिडिओ अपलोड करणार आहे. काम चालू आहे. तर तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केलं तर ते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. तेव्हा आराध्य परितोष मोठा होण्यासाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तो होतोही आहे मोठा. तुमच्या थोड्याशा सहकार्याची गरज आहे. आणि सबस्क्राईब करायला काही फार वेळही लागत नाही, पैसे तर मुळीच लागत नाहीत. तेव्हा हे देवकार्य तुमच्या हातून या देवकार्याला मदत होऊ दे. चला तर ऐकूया. दशक 12 समासचार. विवेक वैराग्य. श्रीराम महद्भाग्य हातासी आले, परंतु भोगू नाही जाणीतले. तैसे वैराग्य उत्पन्न झाले, परी विवेक नाही. आदळत आफळते, कष्टी होते दुःखी होते. ऐकते देखते येते वैराग्य तेणे. नाना प्रपंचाच्या ओढी, नाना संकटे साकडी. संसार सांडून देशधडी, होय तेणे. चिंतेपासून सुटला, पराधीनतेपासून पळाला. दुःख त्यागे मोकळा झाला, रोगी जैसा. परी तो होऊ नये मोकाट, नष्ट भ्रष्ट आणि चाट. सीमाच नाही सैराट, गुरु जैसे. विवेके विण वैराग्य केले, तरी अविवेके अनर्थी घातले. अवघे व्यर्थची गेले दोहींकडे, ना प्रपंच ना परमार्थ. अवघे जिणेची झाले व्यर्थ, अविवेके अनर्थ ऐसा केला.
मगाशी तुम्हाला सांगितलं तसं 1 ते 7 ओव्या विवेकहीन वैराग्याच्या होत्या, त्या संपलेल्या आहेत. आता 8वी ओवी आपण 8व्यापासून 11पर्यंतच्या ओव्यात आपण विवेक आहे पण वैराग्य नाही, त्याचे दुष्परिणाम ऐका. ओवी क्रमांक 8पासून 11पर्यंत. का व्यर्थची ज्ञान बडबडीला, परी वैराग्य योग नाही घडला. जैसा कारागृही अडकला, पुरुषार्थ सांगे. वैराग्य विण ज्ञान, तो व्यर्थची स्वाभिमान. लोभधंबे गोळसून कासावीस केला. श्वान बांधले तरी भुंके, तैसा स्वार्थ मुळे थिंके. पराधिक देखो न सके, साभिमाने. हे येके विण येक, तेणे उगाच वाढे शोक. आता वैराग्य आणि विवेक योग एका. इथे 11 ओव्या संपतात आणि या समासाचा उत्तरार्ध हा विवेक आणि वैराग्य ज्या माणसाच्या ठिकाणी आहेत त्याचा फायदा होतो समाजाला सुद्धा, आणि ते सांगितलेलं आहे या पुढच्या ओव्यांमध्ये. विवेके अंतरी सुटला, वैराग्ये प्रपंच तुटला. अंतर्बाह्य मोकळा झाला, निसंग योगी. तो कोण होतो? योगी पुरुष होतो तो. विवेक पण आहे आणि वैराग्य पण आहे असा पुरुष हा योगी पुरुष होतो. अशी व्यक्ती ही जैसे मुखे ज्ञान के बोले, तैसेची सवे क्रिया चाले. दीक्षा देऊनी चकित झाले, सुचिस्मंत. म्हणजे काय? जो बोलतो तसा तो वागतो. आणि म्हणूनच एक म्हण पण आहे मराठीत अतिशय सुंदर, की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. असा तो योगी पुरुष असतो. आस्था नाही त्रैलोक्याची, स्थित बाणाली वैराग्याची. यत्न विवेक धारणेची सीमा नाही. संगीत रसाळ हरिकीर्तन, ताळबद्ध तानमान. प्रेमळ आवडीचे भजन, अंतरापासूनी. तत्काळची सन्मार्ग लागे, ऐसा अंतरी विवेक जागे. वक्तृत्व करिता न भंगे, साहित्य प्रत्ययाचे. सन्मार्गे जगास मिळाला, म्हणजे जगदीश बोळला. प्रसंग पाहिजे कळला, कोणी एक. प्रखर वैराग्य उदासीन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान. स्नान संध्या भगवज्जन, पुण्यमार्ग. विवेक वैराग्य ते ऐसे, नुसते वैराग्य हे कांड पिसे. शब्दज्ञान येळीलसे, आपणची वाटे. म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणीजे महद्भाग्य. रामदास म्हणे योग्य साधू जाणती. इतिश्री दासबोधे, गुरुशिष्य संवादे. वैराग्य नाम समास चतुर्थ. श्रीराम